तर या घडीची एक मोठी बातमी आपल्या हाती येते। ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्राच्या राजकारणातली। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का। राष्ट्रवादीचे माजी मंत्री राजेश टोपे भाजपच्या वाटेवर असल्याची एक मोठी बातमी। विधानसभेतल्या पराभवानंतर टोपे राष्ट्रवादीत फारसे सक्रिय नव्हते, त्यातच दोन राष्ट्रवादीच्या वादात त्यांनी जास्त रस दाखवला नव्हता। शरद पवार गटानं बोलवलेल्या अनेक महत्त्वाच्या बैठकांमध्ये राजेश टोपे यांची उपस्थिती जाणवलेली नव्हती आणि गेल्या काही दिवसात ते पक्षात नाराज असल्याची चर्चा होती। आणि याच दरम्यान भारतीय जनता पक्षाची निवड त्यांनी केल्याचं कळतंय आणि हा निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेसला एक मोठा धक्का शरद पवारांना। राहुल जोरी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। राहुल, भारतीय जनता पक्षाच्या गळाला एक मोठा राजकीय मासा। अगदी खरं तर राजेश टोपे यांच्याबद्दल बोलायचं झालं तर महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात सगळ्यात महत्त्वाचं, खरं तर कोविड काळामध्ये अतिशय महत्त्वाचं असं आरोग्य खातं हे राजेश टोपे यांच्याकडे होतं आणि त्या दरम्यान त्यांच्या संपूर्ण इमेजला धरून राष्ट्रवादी काँग्रेसला याचा मोठा फायदा हा प्रत्येक वेळी मराठवाड्यात होत राहिला होता। खास करून मराठा नेता जो मराठवाड्यामध्ये एक मोठं आणि मातब्बर स्वतःचं सहकारापासून ते राजकारणापर्यंत चांगला वलय असणारा एक मोठा नेता, अर्थात प्राजक्त तनपुरे नंतर एक मोठा मासा हा भाजपच्या गळाला लागलाय असं म्हणायला हरकत नाही। कारण मागच्या अनेक दिवसांपासून जर आपण बघितलं तर राष्ट्रवादीमध्ये, खास करून दोन राष्ट्रवादीमध्ये अनेक गोष्टींवर वाद प्रतिवाद रंगत असताना राजेश टोपे हे मात्र या सगळ्यामध्ये कुठेही दिसले नाहीत। पक्षानं बोलवलेल्या अनेक महत्वाच्या बैठकांमध्येही राजेश टोपे यांची उपस्थिती जाणवली नाही। सर्वात महत्वाचं म्हणजे 2 दिवसांपूर्वी राजेश टोपे हे दिल्लीत होते आणि दिल्लीत असताना मुख्यमंत्र्यांसोबतच देशात राहुल, विधान काय दिलं जाणार हा महत्वाचा प्रश्न आहे। विधान परिषद अगदी खरं तर हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे, कारण एक माजी मंत्री ज्यावेळेस आपल्या पक्षात येतोय त्यावेळेस त्याचं राजकीय पुनर्वसनाबद्दल नेमकं काय शब्द दिला गेलाय किंवा काही आश्वासन दिलं गेलंय काही महत्वाचं आहे। मात्र सध्या ज्या पद्धतीनं संभाजीनगर आणि जालना ही जागा भाजप वारंवार आपल्याकडे मागते, ठीक आहे, एकतर तिढा कायम आहे त्या जागेवरचा आणि जालना आणि संभाजीनगरचा, त्याच दरम्यान राजेश टोपेंची एंट्री राजकीय चर्चांना उधाण येणं स्वाभाविक आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। आणि